होईल अशी सर्व चाहत्यांना 7 धावा करून थाला पॉइंटला आउट झाला। मायकेल क्लार्कने कॅच टिपल्यानंतर त्याचा तळ हात अक्षरशः सुजला होता, इतका जोरदार फटका धोनीच्या बॅटमधून निघाला होता। आता मात्र सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे राहिला नव्हता। निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता आणि ऑस्ट्रेलियाने नेहमीप्रमाणे नॉकआउट मॅचमध्ये आपले कमबॅक केले होते व त्यांना चॅम्पियन का म्हणता हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या मार्गावर ऑस्ट्रेलिया होती आणि पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकलेला सामना भारताच्या हातून निसटण्याची स्थिती निर्माण झाली होती। युवराज व रैनाची एक चूक आणि भारताचे स्वप्न भंगण्याची स्थिती तयार झाली होती। जर युवराज व रैना यांनी एक चुकीचा फटका खेळला तर सर्व मेहनतीवर पाणी फिरणार होते आणि अशातच ऑस्ट्रेलियाने त्यांचे बेस्ट बॉलर पिचवर आणले। युवराज आणि रैनावर आता विकेट पडू न देण्याची जबाबदारी तर होतीच, परंतु रन्स देखील 6 रन रेटने पुढे नेण्याची दुहेरी जबाबदारी होती व ती जबाबदारी सक्षमपणे युवराज सिंगच पेलू शकणार होता। शेवटच्या 10 ओव्हरमध्ये आता सामना आला होता आणि भारताला देखील विजयासाठी 60 धावा हव्या होत्या व ही शेवटची बॅटिंगची जोडी मैदानात होती। युवराजने अशावेळी डेअरिंग करत आक्रमक खेळ खेळायला सुरुवात केली। टार्गेट जसजसे एक रनने कमी होत होतं तसा तसा चाहत्यांचा उत्साह वाढत होता। युवराजने मात्र 54 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले व भारतीय टीमला सांगितले आणि भारतीय चाहत्यांना सांगितले की मी इथे स्टेडियममध्ये आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। परंतु ऑस्ट्रेलियाचा लढवय्या बाणा हा संपूर्ण जगाने बघितला। युवराजने फाईन लेगला मारलेला चेंडू बाउंड्रीकडे जात असताना ब्रेट लीने मध्ये डाईव्ह मारली व ब्रेट लीच्या हातावरून चेंडू बाउन्स होऊन त्याच्या डोळ्याला लागला आणि डोळ्याच्या तिथून रक्ताची धार सुरू झाली। ती धार इतकी मोठी होती की ब्रेट लीचा पूर्ण चेहरा रक्ताने माखून गेला होता, पण तरी ब्रेट लीची इच्छा होती की मी बॉलिंग करायला येणार आणि ब्रेट ली हा पट्टी लावून डोळ्याला मार लागलेला असताना देखील बॉलिंग करायला आला। हा लढवय्या बाणा आणि ही जी जिद्द होती ती चॅम्पियन टीममध्ये असते आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन का आहे हे या ब्रेट लीच्या एका कृतीतून दाखवून दिलेले होते, कारण डोळ्याजवळ बॉल लागणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे कायमचे अंधत्व देखील येऊ शकत होते, पण कसलाच न विचार करता आपली टीम 3 वेळा चॅम्पियन होती। अजून एकदा तिला चॅम्पियन बनवण्यासाठी ब्रेट ली पुन्हा एकदा बॉलिंगला आला।